अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी जी बँक आहे त्याच्यामध्ये 62,000 सभासद आहेत, 500 शाखा आहेत आणि 23,000 कोटीपेक्षा अधिकच्या तिथे ठेवी आहेत. अध्यक्ष महोदय, ही जी बँक आहे ती कर्मचाऱ्यांची बँक आहे आणि या बँकच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची एवढीच अपेक्षा असते की आरोग्याचा कुठला प्रश्न उद्भवला, घर बांधायचं असेल, नाही तर छोटं मोठं एखादं लोन घ्यायचं असेल तर या बँके माध्यमातून लगेच मदत त्या कर्मचाऱ्याला मिळते. अध्यक्ष महोदय, हे कर्मचारी सर्व गरीब कर्मचारी आहेत. कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना मदत लगेच मिळत नाही, म्हणून ही बँक अतिशय महत्वाची अशी बँक त्यांच्यासाठी आहे. अध्यक्ष महोदय, 2300 कोटीपेक्षा जास्त इथं जर डिपॉझिट असतील तर त्याचा अर्थ या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक वर्षांपासून ही बँक उभी केलेली आहे. एखादी संस्था उभी करत असताना त्याला खूप कष्ट द्यावे लागतात, पण एखादी संस्था बर्बाद करायची असेल तर चुकीचा व्यक्ती तिथं बसला तर त्याला काही महिनेच लागतील, अशी परिस्थिती आज तिथे आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझा असा प्रश्न आहे की रिझर्व्ह बँकेने काही एमडी नाहीतर संचालक जर नियुक्त करायचे असेल तर त्याला रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. तर राज्यातील एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पात्र उमेदवारांना निवडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम आखून दिले आहेत. अध्यक्ष महोदय, ते नियम काय आहेत तर कुठलाही एमडी 35 वर्षाच्या खाली नको, तसंच 70 वर्षाच्या पुढे नको. अध्यक्ष महोदय, या कर्मचाऱ्यांच्या बँकेत काय झालं तर कंत्राटी तत्वावर सीईओच्या पदावर एक अनुभव नसलेला 22 वर्षाचा सौरभ पाटील याची नियुक्ती झाली. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर या बँकेने तिथे असणाऱ्या संचालक मंडळाने एक ऍड काढली ज्याच्यामध्ये ज्या अटी रिझर्व्ह बँकेने दिल्या होत्या त्या शिथिल केल्या आणि एखाद्या व्यक्तीला तिथं बसवायचंच या अनुषंगाने तिथे ऍडव्हर्टाइजमेंट काढली आणि त्या अनुषंगाने 22 वर्षाच्या तरुणाला एमडी पदावर तिथं नियुक्ती केली गेली. अध्यक्ष महोदय, त्याला अनुभव कुठलाही नाही, त्याच्यासाठी बरेच निकष बदलण्यात आले आणि जे काही तथाकथित गाढविणीचं दूध पिणारे जे हे आहेत काय ते लॉयर आहेत त्यांच्या एका नातेवाईकाला तिथं बसवलं. अध्यक्ष महोदय, बसवल्यानंतर इतके चुकीचे निर्णय या बँकेने घेतले, 400 ते 500 कोटीचे डिपॉझिट हे काढण्यात आले आणि ही बँक आज अडचणीत आलेली. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना विचारायचंय की आज अशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेऊन तिथे एका व्यक्तीला जर नियुक्त केला असेल तर सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालणार का आणि जे काय चुकीचे निर्णय घेतले या संचालकाने घेतले असतील तर अख्खं संचालक मंडळ हे तुम्ही बरखास्त करणार का आणि ज्या लोकांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? कारण का हे जे लोक आहेत हे अनेक वर्षापासून आपण तीन प्रश्न अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय आहे, आपण बघितलेला आहे की हे लोक राजकीय द्वेषातून या एसटी कर्मचाऱ्यांना अडचणीत आणलेलं आहे. राजकीय द्वेषातून कर्मचाऱ्यांचा तिथं त्यांनी जे कुठलं आंदोलन आहे त्याचा हस्तक्षेप करून अतिशय वेगळ्या पद्धतीने त्या लोकांकडनं फी सुद्धा घेतली करोडो रुपये. तर या लोकांवर तुम्ही कारवाई करणार का असा डायरेक्ट स्पष्ट असा आमचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या एसटी कर्मचाऱ्यांची ही जी बँक आहे या बँकेने निवडणुकीच्या नंतर काही ठराव पास केले. कर्जाचा व्याजाचा दर हा 9% आणि 14% होता, त्याच्यावरून 7.5% इतका कमी केला आणि हे सगळं होत असताना त्याच्यामधून भीतीपोटी काही सभासदांनी, आता शेवटी हे सभासद सगळे एसटी महामंडळाचे कर्मचारीच आहेत, त्याच्यामध्ये बाहेरचं कोणी नाही.
तर त्याचा परिणाम झाला. एक वेगळं वातावरण त्याच्यामध्ये निर्माण झालं आणि ही बाब ज्यावेळेला राज्य शासनाच्या लक्षामध्ये आली तर त्याच्यामध्ये या बँकेवर नव्यानं निवडून आलेलं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगानं बँकेची कामगिरी, बँकेच्या कामकाजाची आर्थिक तपासणी करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 89A1 खाली सदर बँकेच्या या कालावधीची तपासणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई 1 यांची नियुक्ती करण्यात आली असून 2 महिन्यात तपासी अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी सभागृहाला आणि एवढंच सांगू इच्छितो की हा अहवाल एकदा प्राप्त झाला की मग त्याच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही करायची याच्या बाबतीमध्ये शासन नक्की निर्णय घेईल. बोला यामिनीताई बोला. अध्यक्ष महोदय धन्यवाद. झालं? माझे 2च प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अशा प्रकारे बँकेचे अहित होणारे व्याज दर ठरवण्याचा आणि ठेवण्याचा संचालक मंडळास अधिकार आहे का? आणि दुसरी गोष्ट की जे आता मंत्री महोदयांनी सांगितलं की एक विभागीय सहाय्यक निबंधक त्याच्यावर आढावा घेण्यासाठी नेमलेला आहे, त्याचा 2 महिन्याचा कालावधी कधी होतोय? तो टाइम लिमिटच्या आधी ते आढावा घेऊन आपल्याकडे शासनाला सादर करणार आहेत का? आणि त्या आढावामध्ये जर हे सगळं पुढे आलं की ते सगळं चुकीचं झालेलं आहे तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार का? हे 3 प्रश्न माझे आहेत. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, बँकेच्या संचालक मंडळाला व्याजाचा दर ठरवण्याचा अधिकार आहे आणि ही जी समिती नेमलेली आहे इन्क्वायरी कमिटी त्याचा अहवाल लवकरात लवकर घेऊन त्याची पुढची कारवाई आम्ही करणार आहोत. विरोधी पक्षनेते. अध्यक्ष महोदय, हा जो ठराव घेतला या संदर्भात रिझर्व्ह बँकेने 5/9/2023 ला एक पत्र पाठवलंय आणि हे करणं उचित नाही असं म्हटलंय. जर रिझर्व्ह बँकांनी पत्र पाठवलं त्याची गंभीर दखल सहकार मंत्र्यांना सुद्धा त्याची कॉपी आहे, आपल्याला त्याची प्रत मिळाली असेल, त्यावेळेस आपण लक्ष घातलं असतं तर मला वाटतं की हा सगळा जो काही गोळ निर्माण झाला आणि ही बँक आता बुडीत निघाली हे टाळता आलं असतं. अध्यक्ष महोदय, ही बँक सामान्य माणसाची बँक आहे. कर्मचारी, त्याच्यात कामगार, हे सगळे बिचारे आता सगळे मंडळी फार अडचणीत असलेली आहे. यावर एकच प्रश्न आहे की यामध्ये आर्थिक घोटाळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे. अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयाकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही कालावधी जरा कमी करा. ही बँक तोपर्यंत राहणार नाही आणि कालावधी कमी करून 1 महिन्याच्या आतमध्ये स्पेसिफिक किंवा 15 दिवसामध्ये, खूप दिवसापासून या बँकेची अडचणी झालेली आहे, तर 1 महिन्याभरामध्ये 15 दिवसामध्ये ही चौकशी पूर्ण करा. आणि तोपर्यंत जर हे संचालक मंडळ बरखास्त करायची मनामध्ये कोडबड होतीच, तुमच्याकडे काही पुरावे आले आहेत, आम्ही वाटल्यास आमच्याकडे पण आहेत, त्यामध्ये काही गैरप्रकार झालाय सविस्तर मांडण्याची गरज नाही, त्या आधारे तुम्हाला तुमचा अधिकार वापरून जर प्रशासक नेमता आला असेल किंवा शिफारस करता आली तर ती पहिल्यांदा आपण करावी अशी माझी विनंती आहे. ती आपण करणार का? थांबा, उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी ही जी भावना मांडली त्याच्यामध्ये हे खरं आहे की या बँकेने पहिल्या मीटिंगमध्ये खरं तर फक्त चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवडणूक करायची असते आणि त्याला एक सरकारी अथॉरिटीचा व्यक्ती पण उपस्थित असतो. या बँकेमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवडणूक झाल्याच्या नंतर आणि शासनाचा प्रतिनिधी गेल्यानंतर एकूण 14 ठराव त्यांनी मंजूर केलेले आहेत जे कायद्याला धरून नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही आहेत. तर त्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेला सुद्धा
माहिती प्राप्त झाली. रिझर्व्ह बँकेने या सहकारी बँकेला हे ठराव दुरुस्त करायला सांगितले आणि हे सगळे केलेले ठराव बँकेने रद्द केलेले आहेत. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, एसटीच्या कर्मचाऱ्यांनी एसटी कर्मचारी राहिला. एसटी कर्मचाऱ्यांनी या बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि ते सगळे आता भयभीत झालेत, आपल्या ठेवी संकटात आल्यात असं सगळ्यांना खात्रीने वाटायला लागले. अनेक सदस्यांना त्या भागातले एसटीचे कर्मचारी भेटून याच्यात काहीतरी लक्ष घाला अशी विनंती करतायत. म्हणून माझा अध्यक्ष महोदय प्रश्न स्पेसिफिक आहे की कार्यकारी संचालक म्हणून ज्यांना नेमण्यात आले आहेत ते जर कोणताही अनुभव नसणारे, आपण म्हटलं तसे 22 वर्षाचे जर असतील आणि कार्यकारी संचालकालाच अनुभव नसेल तर तात्काळ कार्यकारी संचालक या पदावर, मी बरखास्त करा हा शब्द काढत नाही, पण कार्यकारी संचालक पदावर तुम्ही सरकारी अधिकारी ताबडतोब नेमण्याचं काम कराल का, हा पहिला प्रश्न. संचालकांनी या संचालक मंडळातल्या राजीनामा दिलेला आहे. असे किती संचालक आहेत की ज्यांनी राजीनामा दिला? माझ्या माहितीनं अनेक संचालकांनी आता राजीनामा द्यायला सुरुवात केलेली आहे. तर ते राजीनामे देण्याची कारण मीमांसा काय याचा खुलासा जर आपल्याकडे माहिती असेल तर करा. आणि आतापर्यंत नवीन संचालक मंडळ आल्यानंतर किती ठेवी या बँकेतनं लोकांनी काढल्या, ठेवी किती कमी झाल्या याचा आकडा माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात सांगावा ही विनंती. अध्यक्ष महोदय, माननीय जयंतराव पाटलांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे त्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला हा अधिकार दिलेला आहे की कुठल्या बँकेवर एमडी किंवा सीओ नेमायचा असेल तर त्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घेतली पाहिजे. आणि मी सर्व सदस्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ही बँक याच्यामध्ये फार काही आर्थिक घोटाळे झालेत असं प्रथम दर्शनी तरी दिसत नाही. अनियमितता आहेत, परंतु आज बँकेमध्ये 2256 रुपयाच्या ठेवी 31/3/22 ला होत्या. आज 2248 रुपयाच्या ठेवी आहेत आणि 23/11 अखेर 1844 रुपयाच्या ठेवी आहेत. तर ही कोटी तर या प्रकरणाची जसं सन्माननीय सदस्यांनी भावना व्यक्त केल्या, 2 महिन्याचा कालावधी जरी दिलेला असला तरी सुद्धा सहकार आयुक्तांना सांगून याच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर चौकशी करून त्याचा अहवाल हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवला जाईल. आणि कर्मचाऱ्यांची बँक आहे, साधारणपणे ज्या आर्थिक संस्था असतात आणि विशेष करून बँका असतात त्याची अशी उघड चर्चा झाली तर सभासदांच्या मनामध्ये अधिक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून मी या निमित्तानं सांगू इच्छितो ही बँक काय तशी बुडालेली बँक नाही किंवा फार मोठं त्याच्यामध्ये काही झालंय असं सत्कृत तरी दिसत नाही. परंतु सभासदांनी भीतीपोटी ज्या ठेवी काढून घेतल्या त्याच्यामुळं या बँकेमध्ये ठेवींचा आकडा हा खाली गेलेला आहे. आणि या संदर्भामध्ये आपण जो मॅनेजिंग डायरेक्टरच्या संदर्भामध्ये मुद्दा मांडला त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आदेश दिलेले आहेत. एकदा चौकशी झाली की त्याच्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल. आणि तो आपण जरी निर्णय घेतला या बँकेच्या संदर्भामध्ये
तरी त्याला रिझर्व्ह बँकेची मान्यता घ्यावी लागेल. एक त्यांचा प्रश्न होता त्यांना अध्यक्ष महोदय, मंत्रीपद एक संवैधानिक पद असतं आणि त्या पदावर राहणाऱ्या मंत्र्यांनी जर सांगितलंय की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत, म्हणजे अहवाल यायच्या आधी प्रथम दर्शनीय म्हणजे काहीतरी अनियमितता आहे. अध्यक्ष महोदय, 400 ते 500 कोटी ठेवी हे काढण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय. अध्यक्ष महोदय, माझा त्यांनी सांगितलंय 2 महिन्यात त्या संदर्भात अहवाल सादर करतो. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न आहे की आता हा जो सौरभ पाटील आहे, ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे. तो तुमचा अधिकार आहे, रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही, तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते? चला, उत्तर म्हणून त्यांनी घेऊया. त्याचा प्रश्नावरती राहा आपण. अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे. अध्यक्ष महोदय, बोला आपण. याच्यावर मंत्री निर्णय- महोदय, उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे, याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असा असं नाही चालणार. मी तुम्हाला महोदय, साफ करून उपप्रश्न टाकते. सादर करायला संधी दिली, आपण विचारलंय, त्यांचं उत्तर घ्या. आता प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही. बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बोला बसून घ्या. सन्माननीय देतो, संधी देतो, बसा. रोहित जी एक मिनिट. सन्मान्य बसा प्लीज. उत्तर घ्या. रोहित प्लीज बसा. उत्तर घ्या. या बँकेतून काय 400-500 कोटी रुपयाच्या ठेवी गेलेल्या नाहीत. याच्यामध्ये 180 कोटी रुपयाच्या ठेवी सभासदांनी काढून घेतलेल्या आहेत. ऐकून घ्या. आता माझ्याजवळ जी माहिती आहे शासनाची अधिकृत, ती माहिती मी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आपण जे म्हटलं की मॅनेजिंग डायरेक्टर नेमताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगीची गरज नाही, तर बँकिंग नियम अधिनियम 1949 मधल्या सुधारणा सन 2020 या सुधारणेच्या अंतर्गत कलम 36A याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा व त्या जागी प्रशासकाची नेमणूक करण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँकेला आहे. त्यामुळं शेवटी आपण चौकशी करून रिपोर्ट घेतला आणि तो रिपोर्ट आपण जर रिझर्व्ह बँकेला पाठवला, मग काही त्याच्यामधल्या कारवाया या सहकार विभागाच्या स्तरावर करण्यात येतील आणि रिझर्व्ह बँकेला पाठवल्याच्या नंतर रिझर्व्ह बँक सुद्धा त्याच्या संदर्भात निर्णय घेईल. ठीक आहे. ना बोला. अध्यक्ष एक महाराज घेऊया ना, एक घेऊया. अध्यक्ष महाराज